ना सॉरी ना. बरं ठीक आहे. खोड रबर जपून ठेवणं एकदम सॉलिड आहे तुझं. हा, खोड रबर हे खोडून निघालेल्या प्रेमाचं रंबोल आहे. आशू सिम्बॉल, रंबोल खायचा असतो. हा, सिम्बॉल आहे. म्हणजे विकी लिहिलेलं खोड रबर जपून ठेवणं एकदम सॉलिड आहे. म्हणजे ते म्हणजे ना गुलाबाच्या पाकळ्यासारखं आहे. पण पाकळ्या सुकून जाऊ शकतील, पण खोड रबरवरचं प्रेम रब करता येणार नाही. बरं ना, तुला एक सिक्रेट सांगू का? म्हणजे तू तर खोड रबर जपून ठेवलंय, मी ना केसांची रिबीन जपून ठेवली. अशी लाल कलरची. आणि अजूनही त्या रिबनीकडे बघून मला असं वाटतं की ती लकी रिबन आहे, तिच्या केसांची खेळली आहे. कोणाच्या? नाही, जाऊ दे. असं सांग ना. नाही असं सांग ना. नाही सांग ना. आम्ही किंजलला नाही सांगणार. सांग ना आशू. आता तुम्ही एवढं बोलताय तर सांगतो. खास लोक आग्रस्तो ऐका. टंग 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 टंग. तर होतंय एक गाव तसा न्यारा, तर झुळू झुळू वाहतोय. झुळझुळू बर का, तिथं झुळू झुळू वाहतोय एक निळाशार झरा. जी जी र जी 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 र जी जी. तर त्या गावात आशू नावाचं एक छोटस पोर, दिसायला गोड गोंडस आणि सुंदर, पण त्याच्या ताईची मात्र त्याच्यावर एकदम करडी नजर. सारखं ओरडायची, आशा अभ्यास कर, आशा अभ्यास कर. अरे आशा अभ्यास कर. मग कसं होणार प्रेम, कसं देणार कुणाला तरी जिगर. पण एक दिवशी ताईचीच एक सुंदर मैत्रीण आमच्या घरी आली. माझ्या केसांवरनं मायेने हात फिरून ती बोलली, किती गोड तुझा भाऊ. दॅट वन. हे असू, पण तू मोठ्या मुलीच्या प्रेमात पडला. हो ना, माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. पण मोठं दिसण्यासाठी मी काय काय करायचो. दाढी करायचो माहितीये का, दाढी येत नसताना. म्हणून तुझी दाढी एवढी मोठी आहे? नाही, ती करत नाही ना म्हणून आहे आता. तर आमच्या शाळेतच कॉलेज होतं ना, म्हणजे 12वी पर्यंत. फक्त त्याची इमारत आमच्या शाळेच्या मागे होती. तर त्याच्या बाजूला अशी पोरं यायची पोरींना बघायला बाईक वगैरे घेऊन. मी सुद्धा त्यांच्यात जायचो सायकल घेऊन शायनिंग मारत. मग रिबीन कशी मिळाली तुला? सांगतो ना, ऐका परत. हो, कॉलेज मधनं घरी जाता जाता एकदा आमच्या घरी ती आली. असा मस्त युनिफॉर्म घातलेला, 2 वेण्या आणि केसांना छान लाल रिबीन बांधलेली. आली रिबीन आली. पण आमची ताई जाम बोर, सतत जीवाला घोर, सतत माझ्या कानाशी शोर. तिच्या समोरच मला ओरडली, आशा अभ्यास कोर. असं म्हणली? हो ना. आणि तडतड चालत निघून गेली. पण मग मला लक्षात आलं की बाहेरच्या खोलीत फक्त ती आणि मी, फक्त ती आणि मी, आम्ही दोघं असे खाटेवर बसलेलो. मला रुसलेलं बघून ती मला बोलली, आशू तू किती गोड आहेस. मला तुझ्यासारखाच भाऊ असता ना तर खूप मज्जा आली असती. दॅट वन. पण मी तिला बोललो, मी तुझा भाऊ नाहीये. मला बोलली, बरं बाबा, नाही बनवणार मी तुला भाऊ. मग तर झालं. पण तेव्हा खाटेवर पडलेली तिची रिबीन मला भेटली. मी ती उचलली आणि जपून ठेवली. मग एक दिवस ताई नाचत नाचत घरी आली आणि मला बोलली, मैत्रिणीचं लग्न ठरलं, माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं. दुडुम धडम दुडुम दिल खाली पडलं. त्या रात्रीच तिला काँग्रेसचा मेसेज केला सेंड. इथेच आमच्या स्टोरीचा दी एंड. शाहीर यातनं काय बोध देतो? तो म्हणतो, पहिलं प्रेम हे पूर्ण होण्यासाठी नसतं. पहिलं प्रेम हे पूर्ण होण्यासाठी नसतं, ते विसरण्यासाठी असतं. ते विसरण्यासाठी असतं. ते
विसरण्यासाठी असतं.